Hello students, today we will see MCQs of atoms, molecules and nuclei. Okay, now let's see. Yes, the size of an atom is of order of some theoretical points, that is 10 raised to minus 10 meter B. Okay. Detector used in Marsden experiment was zinc sulfide screen and microscope A. Okay. Then alpha particles deflected at more than 90 degree in Marsden experiment where 90% पेक्षा जास्त डिफ्लेक्शन झालेल्या अल्फा पार्टिकलचं प्रमाण मार्सडन एक्सपेरिमेंटमध्ये किती होतं? दॅट इज 1:8000 म्हणजे 1:8000 8000 साधारण 1 असा 90 डिग्रीपेक्षा काय व्हायचा? डिफ्लेक्ट व्हायचा. ओके, सो डी. In a Rutherford scattering experiment, when a projectile of charge Z1 and mass m1 approaches a target nucleus of charge Z2 and mass m2, the distance of closest approach is. Yes, in a Rutherford scattering experiment, when a projectile of charge Z1 and mass m1 approaches a target nucleus of charge Z2 and mass m2, the distance of closest approach is. See, याचं जे आन्सर आहे, याचं आन्सर आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ दॅट चार्जेस. डायरेक्टली प्रपोर्शनल प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस म्हणजे साधारण येईल डायरेक्टली प्रपोर्शनल टू Z1 Z2. काय येईल? Z1 Z2 B. If in nature there may not be an element for which the principal quantum number n is greater than 4, then the total possible number of states will be पाहिजे ते एलिमेंट्स पेक्षा नंबर ऑफ स्टेट्स पाहिजे ते. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2n². किती येतो? 2n². बरोबर आहे. म्हणजे बघा इथे आपण जर ते सोडवलं समजा किती येते? 2n². आता काय म्हटले त्याने? क्वांटम नंबर काय आहे? 4. n इज ग्रेटर दॅन 4 म्हणजे मिनिमम चान्सेस किती? 4. मग आपण एक एक घेऊन बघितलं. समजा n इज इक्वल टू 1 घेतला अगोदर. म्हणजे n इज इक्वल टू 1 घ्या, n इज इक्वल टू 2 घ्या, n इज इक्वल टू 3 घ्या आणि n इज इक्वल टू 4 घ्या आणि मग टोटल चान्सेस किती आहेत ते आपल्याला कळतील. n इज इक्वल टू 1 जर घेतलं तर 1² 1 म्हणजे 2. 2 × 1 2. समजा n ची व्हॅल्यू 2 टाकली, 2² 4 4 × 2 ते 8 होतील. 3 टाकलं 3² 9 9 × 2 18 ते 18 होतील आणि 4 टाकलं 4 4 16 32. जे टोटल जे चान्सेस होतील ते बघा 8 8 16 4 20 2 3 2 5 6 60. किती साधारण ते? 60. येस, ए 5चं काय येईल तुमचं? ए. 6 बघा. द रेशिओ बिटवीन बोर रेडियाई हे तर आपल्याला माहिती आहे. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n². काय फॉर्म्युला आपल्याकडे? आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n². मग समजा 1 घेतला तर 1² 1, 2 घेतला तर 2² 4, 3 घेतला तर 3² 9. साधारण ती पहिल्या 3चा रेशो काय? 1:4:9. 1:4:9. सी. 7th one. In a hydrogen-like atom, electron make transition from an energy level with quantum number n to another with quantum number n-1. If n is very very large than that of 1, the frequency of radiation emitted is proportional to. यासाठी बाकीचं काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे.
तो म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन क्यूब. काय असतो तो? फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन क्यूब. म्हणजे डायरेक्ट आन्सर मिळतं आपल्याला 7चं डी 1/n क्यूब. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन क्यूब. फॉर्म्युलाच येतो. In Thomson experiment of finding E by m for electrons, beam of electron is replaced by that of muons, particle with same charge as of electrons but mass 208 times that of electrons. No deflection condition in case of satisfied if. ॲक्च्युली हा थोडासा वेगळा पार्ट आहे. आता याच्यामध्ये नो डिफ्लेक्शन जी कंडिशन असते ई बाय एम साठी एक फॉर्म्युला आहे. तो ई बाय एम इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन ई बाय एम. एक मिनिट दिसतंय का? हां. ई बाय एम इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन 2v स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे. म्हणजे नो डिफ्लेक्शनसाठी. याचा अर्थ काय? इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे जे फोर्स तयार होतात ते दोन्ही बॅलन्स असतं. म्हणजे जर फक्त इलेक्ट्रिक फील्ड असतं तर इलेक्ट्रॉन असा निघून जात असतो. आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड असतं तेव्हा तो असा जात असतो. प्युअर इलेक्ट्रिक फील्डसाठी असं असतं. प्युअर मॅग्नेटिक फील्ड आता ॲक्च्युअली हेलिकल पाथ असतो, असा खाली निघून जातो. ओके. बट व्हेन दॅट मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड अँड फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड गेट बॅलन्स, इट मूव्ह इन अ स्ट्रेट पाथ दॅट इज अनडेविएटेड. मग त्यावेळेची जी कंडिशन असते त्याला ई बाय एम रेशो जो पाहिजे असतो तो असतो ई स्क्वेअर अपॉन 2v स्क्वेअर. आता रिलेशन कोणाचं विचारलं आहे? बीचं आणि डेव्हिएशनचं ना. मग आता हे बघा, पार्टिकल काय केलेलं आहे? म्युऑन आहे. म्युऑन बाकीचं सर्व सारखं आहे, चार्ज सारखं, फक्त मासचं रिलेशन आहे. मासचं रिलेशन आहे. म्हणजे मग आता आपल्याला त्याचा जर विचार केला तर साधारण रिलेशन बघा. ई बाय एम ई स्क्वेअर अपॉन 2v स्क्वेअर. एम आणि बीचं रिलेशन आहे. हाय खाली म्हणजे डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी स्क्वेअर. बाकीचे पॅरामीटर्स चेंज नाही होणार. सेम व्हेलॉसिटी, सेम इलेक्ट्रिक फील्ड आणि सेम चार्ज. मग एम इज प्रपोर्शनल टू बी स्क्वेअर आहे. म्हणजेच बी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू एम. मग आता स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येईल? बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. मग आता साधी गोष्ट आहे. काय म्हणतोय तो? इन थॉम्सन एक्सपेरिमेंट ऑफ फाइंडिंग ई बाय एम ऑफ इलेक्ट्रॉन्स, बीम ऑफ इलेक्ट्रॉन इज रिप्लेस्ड बाय दॅट म्युऑन. नो डिफ्लेक्शन कंडिशन इन दिस केस सॅटिस्फाईड. बी इज प्रपोर्शनल टू रूट एम. आणि मास म्हणजे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय घ्यायचं आहे? मास, स्क्वेअर रूट ऑफ मास. मास किती टाइम्स येतो? 208 टाइम्स आहे. म्हणजेच बी 208 टाइम्स वाढेल की नाही? मग 208 स्क्वेअर रूट ऑफ 208 जी व्हॅल्यू येईल ती आन्सर असेल आपला. स्क्वेअर रूट ऑफ 208 साधारण 196 जर असतं, 196चा स्क्वेअर रूट काय येतो? 14. त्याच्यापेक्षा थोडासा जास्त म्हणजे 14.4 जे आन्सर आहे ते येईल. सो आन्सर इज सी. बी इज इन्क्रीज 14.4 टाइम्स. ओके. पुढचं बघा. 9th one. The diagram shows the path of 4 alpha particles of the same energy being scattered by the nucleus of an atom simultaneously. Which of these is or are one or many not physically possible? म्हणजे ह्यापैकी काय पॉसिबल नाही, कोणता पाथ पॉसिबल नाही. सोपं आहे. हे बघा, व्यवस्थित जर ऑब्झर्व केलं, अल्फा पार्टिकल काय असतो? पॉझिटिव्हली चार्ज असतो. बरोबर आहे. अल्फा पार्टिकल काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज. आणि हे न्यूक्लियस जर असेल तर हे न्यूक्लियस कसं आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे काय काय चान्सेस आहेत तर ए आणि 1 आणि 2 हे घडू शकतं. कारण का? स्कॅटरिंग होते. त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह रिपल्शन झालं. हे पॉसिबल आहे. आपल्याला काय विचारलंय? विच ऑफ दीज नॉट पॉसिबल. हे बघा, चौथा जो आहे तो असा जायला पाहिजे होता बाहेरच्या बाजूला. हा अट्रॅक्ट होत आहे, जे पॉसिबल नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 4 नॉट पॉसिबल. फिजिकली नॉट पॉसिबल 4. दॅट इज 4 ओनली. डी. दॅट इज डी. करेक्ट. ओके. नेक्स्ट. In
Rutherford scattering experiment, what will be the correct angle for alpha scattering for an impact parameter b is equal to 0. आता याचं जर आपण एक्सपेरिमेंट बघितला तर त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, दॅट इज इम्पॅक्ट पॅरामीटर बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इम्पॅक्ट पॅरामीटर बी इज प्रपोर्शनल टू कॉट थिटा बाय 2. काही ॲडिशनल फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. सो बी इज प्रपोर्शनल टू कॉट थिटा बाय 2. हे जेईशी रिलेटेड असल्यामुळे काही ॲडिशनल पॉईंट्स येतील. ओके, सो बी इज प्रपोर्शनल टू कॉट थिटा बाय 2. आता काय टाकले कंडिशन आपल्याला, इन रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट व्हॉट विल बी द करेक्ट अँगल फॉर अल्फा स्कॅटरिंग फॉर अँड इम्पॅक्ट पॅरामीटर बी 0. आता बी आपल्याला जर 0 हवा असेल इज इक्वल टू कॉट थिटा बाय 2. कॉट थिटा बाय 2. मग आपल्याला साधारण कॉट 90 0 असतो. काय असतो, कॉट 90 0 असतो. आता हा 90 येण्यासाठी तुम्हाला थिटा किती पाहिजे, 180. म्हणजे हा 90 होईल. हा अँगल किती होईल, 90 जेव्हा 180/2 म्हणजे थिटा किती लागेल, 180 डिग्री. थिटा किती पाहिजे, 180 डिग्री. सो आन्सर येईल तुमचं डी. आन्सर काय येईल, डी. नेक्स्ट, अल्फा पार्टिकल्स that come closer to nuclei. येस, सोपं आहे. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह आहे, न्यूक्लियाजवळ पॉझिटिव्ह रिपल्शन जास्त होईल ना, म्हणजे डिफ्लेक्शन जास्त होईल. आर डिफ्लेक्टेड मोर. ए आर डिफ्लेक्टेड मोर. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ॲटम, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस शुड गिव्ह राईज टू. हे बघा, आपण जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरीचा जर विचार केला याच्यामध्ये, ॲज वी नो ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल कंटिन्युअसली रेडिएट एनर्जी. ॲज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड न्यूक्लियस कंटिन्युअसली, सो द एनर्जी रेडिएटेड बाय दॅट चार्ज पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन, इट शुड बी कंटिन्युअस अँड एमिटेड म्हणजे एमिशन स्पेक्ट्रा. आणि कसा, कंटिन्युअस एमिशन स्पेक्ट्रम. जे आपल्याला मिळेल तो रिझल्ट काय असेल, कंटिन्युअस एमिशन स्पेक्ट्रा. सो सी आन्सर काय त्याचं, सी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑफ हायड्रोजन ॲटम. आता तुम्ही जर पाहिलं, सेकंड पॉस्ट्युलेट जे आहे आपलं बघा, अँग्युलर मोमेंटम, आपण ते काय घेतो, MVR इज इक्वल टू NH/2π. हे सेकंड पॉस्ट्युलेट आहे आपलं. म्हणजे अँग्युलर मोमेंटम ज्याला आपण सिम्बॉलिकली L म्हणतो, L इज प्रपोर्शनल टू काय असतं, N. L इज प्रपोर्शनल टू काय असतं, N. म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. पॉसिबल नाही, पॉसिबल नाही. आता ऑब्झर्व करा आणखी, सी पण बघा. आपण बघितलं आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असतं, म्हणजे ते पण पॉसिबल नाही. आणि एनर्जीचं जर आपण पाहिलं तर एनर्जी इज E इज इक्वल टू -13.6/n². म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n² असतं, ते पण नाही. म्हणजे ए नाही, सी नाही, डी नाही, म्हणजे बी. हे प्रूव्ह केलं तर होईल ते, पण काही गरज नाही. लिनियर मोमेंटम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन. तर ते लिनियर मोमेंटम जो असतो तो कसा असतो, इट इज ॲक्च्युली व्हॉट, पी MV. ते जर आपण MVR वगैरे तो जो फॉर्म्युला वापरला आता मी, म्हणजे MVR इज इक्वल टू NH/2π, ते जर आपण केलं तर आपल्याला लगेच प्रूव्ह करता येतं की ते कसं हे असतं ते. नो नीड. सो 13चं काही बी. पुढचं बघा 14. इफ M is mass of electron, V is its velocity, R is radius of stationary circular orbit around the nucleus with charge Zd, then from Bohr's first postulate, the kinetic energy K is equal to 1/2 mv² of electron insidious system is equal to. आता बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट काय सांगतं आपल्याला, तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट अँड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. म्हणजे हा तो फॉर्म्युला आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, 1/2 mv² ला ह्या भाषेत लिहायचं आहे, बाकी काही नाही. बघूया फर्स्ट पॉस्ट्युलेट काय सांगतं आपल्याला, सिंपल भाषेत जर लिहायचं तर ZD² अपॉन R².
इज इक्वल टू, हा काय प्रोव्हाइड करतो आपल्याला, सेंट्रिपिटल फोर्स, GD स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, 1/4πε0, तो कॉन्स्टंट घेतलेला नाही एवढा आपण इथे, आपण बघा आठवत असेल तुम्हाला, mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू 1/4πε0 स्क्वेअर ई स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि आपण हायड्रोजनसाठी 1 घेतो म्हणून लिहित नाही, पण इतर वेळेस काय लिहितो आपण, झेड लिहितो. मग आता हा जो कॉन्स्टंट आहे तो नाही जर घेतला तर GD स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आलं लक्षात, आणि mv स्क्वेअर बाय आर. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी पाहिजे की नाही. मग समजा हा एक आर गेला इथे, इथे काय उरलं, mv स्क्वेअर, म्हणजे काय तयार झालं, mv स्क्वेअर इज इक्वल टू GD स्क्वेअर अपॉन आर. दोन्ही बाजूला हाफने मल्टिप्लाय करा, 1/2 mv स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं तुमचं, ZE स्क्वेअर अपॉन 2r. काय आलं, ZE स्क्वेअर अपॉन 2r आहे का असं बघूया. येस, ZE स्क्वेअर अपॉन 2r म्हणजे 1/2 ZE स्क्वेअर अपॉन r. ए काय आहे तुमचा, ए. 15 बघा. An alpha particle of 5 mega electron volt energy strikes with a nucleus of uranium at stationary at an scattering angle of 180 degree. The nearest distance up to which alpha particle reaches the nucleus will be of order of. आता closest distance path साठी काय असतं माहिती आहे का, जनरली कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी पाहिजे असते. जनरली काय असते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग आता कायनेटिक एनर्जी किती, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, अल्फा पार्टिकल 5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मूव्ह होतोय ना, म्हणजे ही काय झाली त्याची कायनेटिक एनर्जी. किती कायनेटिक एनर्जी त्याची, कायनेटिक एनर्जी 5 मेगा इलेक्ट्रॉन आहे म्हणून 5×10⁶ इलेक्ट्रॉन व्होल्ट, 5 × 10⁶ इंटू इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन जर केलं तर 1.6 × 10⁻⁻19 जूल. ही झाली तुमची कायनेटिक एनर्जी. आणि दॅट इज इक्वल टू, आपल्याला दॅट इज इक्वल टू काय घ्यायचं, पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी जी असते ती इन टर्म्स ऑफ व्हॉट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इन टर्म्स ऑफ काय असते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तो बेसिक फॉर्म्युला काय, 1/4πε0 झेड अपॉन आर, हा झाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता ॲक्च्युली ZE म्हणतो आपण ते, म्हणजे 1/4πε0 Q अपॉन आर, हा झाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. आता चार्ज कोणतं आहे बघा, अल्फा पार्टिकल आहे. अल्फा पार्टिकलवर चार्ज किती असतो, 2e. अल्फा पार्टिकलवर चार्ज किती असतो, 2e. सो 1/4πε0 झेड आर, आणि मग हा 2e स्क्वेअर झाला, हा काय झाला 2e स्क्वेअर. झेड इथे जो आहे तो काय घ्यावा लागेल बघा, एक मिनिट, युरेनियम 92, युरेनियमचं काय तुमचा झेड 92. म्हणजे या सर्व जर व्हॅल्यू टाकल्या आपण, 16×85 म्हणजे 8 × 10⁻⁻13 इज इक्वल टू ह्याची 9 × 10⁹ इंटू हे 92, हा झेडची व्हॅल्यू, हा 22 इंटू ई स्क्वेअर म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर. आणि हे आर इकडे येईल, हे इकडे येईल, हे पूर्ण सॉल्व केलं तर आरची व्हॅल्यू जी आपल्याला मिळते ती साधारण त्या रेंजमध्ये जी असते ती आहे तुमची 10⁻⁻12. आता हे जे काढलं आहे आपण कशात काढलं आहे, मीटरमध्ये येईल. ते कन्वर्जन कशात करणार, आन्सर बघा, एंगस्ट्रॉम सेंटीमीटर 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 आहे. मग आपण मीटरचं सेंटीमीटर जर केलं तर ती साधारण रेंज येते 10⁻⁻12 सेंटीमीटर. किती येते, 10⁻⁻12 सेंटीमीटर. ओके, आफ्टर सॉल्विंग दिस पुढचं बघा, हायड्रोजन, ड्यूटेरियम, सिंगली आयोनाइज्ड हेलियम अँड डबली आयोनाइज्ड लिथियम. बघा, हायड्रोजन, ड्यूटेरियम, आयोनाइज्ड हेलियम अँड डबली आयोनाइज्ड लिथियम all have one electron around the nucleus. Consider n is equal to 2 to n is equal to 1 transition. The wavelengths of emitted radiations are λ1, λ2, λ3 and λ4 respectively. म्हणजे याच्यासाठी, याच्यासाठी, याच्यासाठी आणि याच्यासाठी λ1, λ2, λ3 आणि λ4. आता याच्यामध्ये काय कन्सेप्ट वापरायचा, तर जे एनर्जी जी असते किंवा चेंज एनर्जी म्हणतो आपण त्याला, डेल्टा इज प्रपोर्शनल टू काय असतं, झेड स्क्वेअर असतं. एनर्जी म्हणजेच काय, एच न्यू. एच न्यू म्हणजेच काय, SC/λ प्रपोर्शनल टू झेड स्क्वेअर. हा लॅम्बडा जर मी तिकडे नेला तर काय होईल ते बघा, SC इज इक्वल टू लॅम्बडा झेड स्क्वेअर. मग आता एच काय, कॉन्स्टंट, सी काय, कॉन्स्टंट, म्हणजे लॅम्बडा झेड स्क्वेअर काय येईल, कॉन्स्टंट. लॅम्बडा झेड स्क्वेअर काय येईल, कॉन्स्टंट. हे जर मी आता 4 आहेत की नाही, म्हणजे λ1 Z1 स्क्वेअर, λ2 Z2 स्क्वेअर
λ3z3 आणि λ4z4 स्क्वेअर. ह्या जर व्हॅल्यूंचा जर विचार केला, आता त्याने कशा भाषेत लिहिलेले बघा, ते आन्सरचा जर बघितला विचार करून, तर इकडे एक मिनिट या पानावर दे. येस, λ1 इज टू λ2 वगैरे दाखवलेले त्याने. मग आता पहिल्या जर आहे, पहिले काय हायड्रोजन 1 म्हणजे तुमचा झेड काय येईल 1 1 1 1 स्क्वेअरच, म्हणजे याचा अर्थ λ1 इज इक्वल टू λ1. दुसरा काय ड्युटेरियम, त्याचा पण तुमचा झेड काय असतो 1 म्हणजे λ2. तिसऱ्या केसमध्ये आयनाइज्ड हेलियम, म्हणजे याचा अर्थ तो येईल तुमचा 2 स्क्वेअर म्हणजे 4 λ3. आणि चौथा आहे डबली आयनाइज्ड, म्हणजे तो 3 ना, लिथियम 3चा स्क्वेअर 9 λ4. म्हणजे आन्सर येईल तुमचं साधारण असा. हे बघा, हा 1 होता 1 स्क्वेअर, याचा पण 1 होता 1 स्क्वेअर, हा λ1 हा λ2, याचा 2 होता 2 स्क्वेअर 4 λ3 आणि याचा 3 स्क्वेअर, म्हणजे λ1 इक्वल टू λ2 इक्वल टू इज ॲक्च्युली प्रपोर्शनली येते, किंवा कॉमा घेतला तरी चालेल. आता त्यांनी इक्वलच्या भाषेत दिलेले. सो λ1 λ2 4 λ3 4 9 λ4 ई काय ते ई. पुढचं, द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड मेड बाय एन इलेक्ट्रॉन in the first Bohr orbit of hydrogen atom is of order of. आता फर्स्ट बोर ऑर्बिट, आता आपण याच्यासाठी काय कन्सेप्ट वापरू शकतो, सेकंड पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट काय आपलं बघा, MVR इज इक्वल टू NH अपॉन 2π. आता इथे आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आला, म्हणजे ओमेगाशी संबंधित. ओमेगा काय आपल्याकडे 2π एफ फॉर फ्रिक्वेन्सी. मग आता व्ही इज इक्वल टू काय असतो आर ओमेगा. मग मी जर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे टाकलं तर काय बघा, आर ओमेगा आर NH अपॉन 2π MR स्क्वेअर ओमेगा NH अपॉन 2π. आपल्याला यातलं काय पाहिजे ओमेगा. आता परत याच्यात MR स्क्वेअर 2π F NH अपॉन 2π. आता एक शब्द वापरला त्याने, फर्स्ट ऑर्बिट म्हणजे N1 हा 1 झाला. मग F विच इम्प्लाइज F इज इक्वल टू H अपॉन 2π तसंच राहील, हे पूर्ण तिकडे जाईल MR स्क्वेअर 2π. म्हणजे काय येईल ते H काय येईल बघा, H अपॉन 2π 4π स्क्वेअर MR स्क्वेअर. काय येईल ते H अपॉन 4π स्क्वेअर MR स्क्वेअर. आता या जर व्हॅल्यूजचा जर विचार केला तर H ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻34. 4π स्क्वेअरची साधारण 9.86 घेतो आपण, डायरेक्ट 10 घेतले तरी चालेल. मास जे आहे आपल्याला माहिती आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. आणि रेडियस जी आहे पहिल्या ऑर्बिटची ती लक्षात ठेवा 0.53 अँगस्ट्रॉम आहे. ती किती आहे 0.53 अँगस्ट्रॉम, म्हणजेच ती येईल 0.53 इंटू 10⁻10 आणि त्याचा स्क्वेअर आहे परत. आफ्टर सॉल्विंग धिस, हे जर आपण सॉल्व्ह केलं तर साधारण ह्याची जी रेंज येते ती तुम्हाला येईल 10⁻15. किती येते साधारण त्याचा आन्सर 10⁻15 आफ्टर सॉल्विंग दिस. पुढे बघा, a double charged lithium atom is equivalent to hydrogen whose atomic number is 3. The wavelength of required radiation for emitting electron from first to third Bohr orbit in lithium will be ionization energy of hydrogen atom is 13.6 electron. हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो डेफिनेशन त्याची. कुठून कुठे जम्प करतोय तो
फर्स्ट टू थर्ड, एमिटिंग फ्रॉम फर्स्ट टू थर्ड. बरोबर आहे. याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. मी अगोदर इकडे लिहितो, मी दाखवतो. EN इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. बरोबर आहे. असा फॉर्म्युला आपल्याकडे -13.6 Z² Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. लक्षात घ्या, MCQ सोडण्याच्या अगोदर तुम्हाला ते पूर्ण चॅप्टर एकदा व्यवस्थित वाचावं लागेल. त्याचे फॉर्म्युले अगोदर व्यवस्थित बघावं लागतील, त्याशिवाय नाही. आता जम्प कुठून कुठे बघा. मग आता थर्ड पॉस्ट्युलेट प्रमाणे आपण जसं काय केलं होतं आठवतं असं तुम्हाला, EN मायनस EM करतो की नाही आपण, तसं E3 मायनस E1 इज इक्वल टू काय येईल तो फॉर्म्युला. आता हे E3 मायनस E1 म्हणजे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे 13.6 आपण काय करणार आहे Z² अपॉन n². आता हा n² काय होईल, आत जाईल, कारण एकदा काय घेणार तुम्ही 1 आणि एकदा काय घेणार 3, म्हणून 1 अपॉन एकदा 1² मायनस 1 एकदा 3². ऍक्च्युली हा 3² अगोदर आहे आणि 1², पण हा मायनस आत गेल्यावर हा मायनसचा प्लस झाला, प्लसचा मायनस झाला. इज इक्वल टू -13.6. लिथियम काय दिलेला आहे, 3 दिलेला आहे तो. येस, हे बघा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3. म्हणजे इथं झेडची किंमत काय टाकणार, 3² 9. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर 1/1 मायनस 1/9, 13.6 इंटू 9, 9 मायनस 1 8/9, 9 9 कॅन्सल, 13.6 साधारण हे 8 48, 8 3 24 आणि 4 28, 2 8 1 8 2 10, साधारण 108.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट येईल. आता ही जे आहे हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्व्हर्जन जूलमध्ये करायचं, इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. ही जी व्हॅल्यू येईल ही झाली तुमची काय झाली, एनर्जी झाली. ही काय झाली, एनर्जी. आपल्याला विचारलेलं काय ते बघा, लॅम्बडा विचारलेला आहे. म्हणजे ई ही काय झालं, ई चेंज इन एनर्जी डेल्टा ई म्हणजेच ई. ई इज इक्वल टू h न्यू आणि न्यू इज इक्वल टू c बाय लॅम्बडा. देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू hc अपॉन ई. hc अपॉन ई. मग ह्या व्हॅल्यूज टाकल्या. एचची किती आहे, 6.63 इंटू 10⁻⁻34, C3 इंटू 10⁻8 अपॉन ई आत्ताच काढला तो 108.8 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. आफ्टर सॉल्विंग दिस, हे जर सर्व सॉल्व्ह केलं तुम्ही तर साधारण तुम्हाला ती 113.74 अँगस्ट्रॉमच्या आसपास येतं. 113 म्हणजे डी काय साधारण तुमचा डी. In an experiment on alpha particle, scattering alpha particles are directed towards a gold foil and detectors are placed in position P, Q, R. P, Q and R. What is the distribution of alpha particles as recorded at P, Q and R? बर, अगोदर Pचं बघायचं आहे, त्याच्यानंतर Q म्हणजे इथे काय होईल, इथे काय होईल आणि इथे काय होईल. आता हे आपण इवन हा एक्सपेरिमेंट 9th 10thला पण आपण शिकलेले आहे, बंबार्डमेंट ऑफ अल्फा पार्टिकल्स ऑन गोल्ड फॉईल. त्याच्यामध्ये ह्या डायरेक्शनला जी जाणारी संख्या असते ही फार कमी प्रमाणात असते. ही कशी असते, पीला कमी असे जाणार आहे. यांचं प्रमाण ठीकठाक असतं आणि हे सर्वात जास्त जातात, मोस्ट. का, कारण देर इज अ गॅप बिटवीन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. लार्ज नंबर जे म्हणतो आपण ना, याच्यातनं जात असतात, पास होतं, कारण स्पेस असतो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनमध्ये आणि न्यूक्लियसमध्ये, गॅप असतो की नाही, त्याच्यामुळे बरेच इकडनं जातात, थोडे इकडे जातात, बऱ्यापैकी इकडे जातात आणि जास्त इकडे जातात. म्हणजे थोडे म्हणजे फ्यू, काही म्हणजे इकडे सम आणि मोस्ट म्हणजे इकडे म्हणजे सी. 19चं काय येईल तुमचं सी. Uh, 20. In a hydrogen atom, the electron is in nth excited state. It may come down to second excited state by emitting 10 different wavelengths. What is the value of n?
आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आपल्याला बघावा लागेल. एक मिनिट, पेजवर लिहितो. फर्स्ट एक्साइटेड स्टेट किती आहे तुमची? एक्साइटेड आहे ना, फर्स्ट म्हटल्यानंतर 1, पण एक्साइटेड असल्यावर आपण +1 घेतो, म्हणजे तो किती झाला तुमचा? 2 झाला. आणि पुढची एक्साइटेड स्टेट काय असेल तुमची? n+1. त्याचे जे स्पेक्ट्रल लाईन्स असतात त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे n = n2 - n1. ए ब्रॅकेटमध्ये टाकावं लागतं. n2 - n1 + 1/2 number of spectral lines when electron jump from one orbit to another orbit. आता याच्यामध्ये आपल्याला n2 ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला काय काढायची? n2 ची व्हॅल्यू काढायची. आता n1 किती आहे? n1 किती आहे आपला? फर्स्ट एक्सायटेडमध्ये आपण एक ॲड करतो ना, म्हणजे फर्स्ट एक्सायटेड म्हणजे 1 म्हणजे 2 झाला. n1 काय झाला? 2. ही जर व्हॅल्यू आपण टाकली तर आपल्याला काय मिळतं बघू. आता हे काय दिलेलं आहे बघा. In hydrogen, the electron is nth excited state. It may come down to second excited state. The second state काढायची आपल्याला by emitting 10 different wavelengths. Number of wavelengths किती आहे? 10. So 10 is equal to n2 - 2 plus 1/2. बघा, हा 2 इकडे आणला तर किती होईल तुमचा? 20 is equal to n2 - 2 n2. आता हे किती येतील? -1. येस. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह केलं साधारण तुम्हाला याचं इक्वेशन मिळेल. 20 is equal to काय? n2² -2n2 -n2 म्हणजे -3n2 + 2. हे जर सॉल्व्ह केलं तर साधारण बघा काय व्हॅल्यू येईल. तर ती व्हॅल्यू येते जवळपास तुमची 6च्या आसपास. n2 किती येईल? साधारण तुमचा 6. ओके, 6. येस. सो ए 20चं काय येईल तुमचं? ए. 21 बघूया. इन ते झालं ना. इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन atom is replaced by an identically charged particle muon with mass 207. मागच्या वेळेस 208 होतं, एवढंच होतं. 207 times that of electron. Now the radius of K shell will be radiusचा फॉर्म्युला काय आपला? R is equal to epsilon 0 n² h² upon pi me². ओके नाही? R is equal to epsilon 0 n² h² upon pi me². मग आता रेडियसचं आणि मासचं रिलेशन काय आहे ते बघा. आता सिम्पल आहे. बघा, आपला फॉर्म्युला काय आहे? R is equal to epsilon 0 n² h² upon pi me². Z असेल तर आपण Z लावतो. हायड्रोजनसाठी लिहितो आपण. हायड्रोजनसाठी Z1 असतो म्हणून. मग आरचं याचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्स. आरचं याचं रिलेशन कसं आहे? इनव्हर्स. बस तेवढंच टाकायचं आहे फक्त. मग R म्युऑन जर घेतला तर इथे म्युऑनचं मास येईल, आणि R इलेक्ट्रॉन जर घेतला तर हे म्हणजे काय येईल बघा. R म्युऑन अपॉन R इलेक्ट्रॉन, मास ऑफ म्युऑन आणि इथे मास ऑफ इलेक्ट्रॉन. बरं आहे. मग आता R म्युऑन अपॉन R ई. आता हे काय दिलेलं आहे? Me. हा किती टाइम्स आहे? 207 मास ऑफ इलेक्ट्रॉन. कॅन्सल होईल. मग R म्युऑन इज इक्वल टू RE अपॉन 207. RE अपॉन 207. RE किती दिलेलं आहे का? नाही तर मग स्टँडर्ड. Electron in a hydrogen atom is replaced by an identically charged particle muon with these times that of electron. Now the radius. मग साधारण आपण जर याची हे घेतली फर्स्ट सेल तर 0.52 काहीतरी येते ना, तो म्हणजे 0.52 अँगस्ट्रॉम अपॉन 0.52 अँगस्ट्रॉम अपॉन 207. हे जर सॉल्व्ह केलं तर साधारण याची व्हॅल्यू येते 2.56 × 10⁻³ अँगस्ट्रॉम. किती येते? 2.56 × 10⁻³ angstrom. Okay. When a hydrogen atom
when hydrogen atom initially at rest emits a photon resulting in transition n is equal to 5 to n is equal to 1, its recoil speed is about. आता रिकॉईल स्पीड काढायचं आहे म्हणजे याचा अर्थ मोमेंटमशी संबंधित येईल ते. ओके, आता काय काय दिलेलं आहे बघा. वेन हायड्रोजन ॲटम इनिशियली याच्या समजा पहिला ऑर्बिट किती आहे तुमचा 1u आणि दुसरा ऑर्बिट किती येईल 5. म्हणजे साधारण हे जे येईल मागच्या वेळेस वापरले आपण असा फॉर्म्युला एनर्जी E इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर 1 अपॉन आयदर पी स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. आता हे किती आहे एच न्यू म्हणजे सी बाय लॅम्बडा 13.6 हायड्रोजन म्हणजे 1 आणि कुठून कुठे जम्प करतोय 5 to 1 म्हणजे इनिशियल काय आहे 1 स्क्वेअर आणि हा काय आहे 5 स्क्वेअर इज इक्वल टू एस सी बाय लॅम्बडा इज इक्वल टू 13.6. आता हे साधारण 1/1 स्क्वेअर म्हणजे 1च झाला आणि हा 25 झाला 5चा म्हणजे 25 मायनस 24 बाय 25. हे किती झालं 24 बाय 25. हे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असतं. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ही इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 करून कशामध्ये येईल जूलमध्ये येईल. कशामध्ये येईल जूलमध्ये येईल. आता याच्यात आपल्याला एक काम करता येईल. आपल्याला काय पाहिजे व्हेलॉसिटी पाहिजे ना. व्हेलॉसिटी आपण शिकले बघा पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये. मग तसा जर विचार केला तर एच बाय लॅम्बडा काढून घ्यायचा फक्त हा इथे म्हणजे हा येईल तुमचा वॉट पी. पी इज इक्वल टू एच बाय लॅम्बडा इज इक्वल टू इथे हा सी डिवाइड होईल. हे बघा आता काय होईल 13.6 इंटू 24/25 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 अपॉन सी 3 इंटू 10⁸ हा 25 खाईल म्हणजे 25 75 झाले. हे मल्टिप्लाय करा हे मल्टिप्लाय हे मल्टिप्लाय हे डिवाइड. हे केल्यानंतर हा मोमेंटम झाला. हा मोमेंटम झाल्यानंतर तुमचा मास इंटू व्हेलॉसिटी मग 13.6 हे जे आन्सर येईल हे करून समजा एक्स आन्सर आला. मग व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन एम जे येईल एक्स अपॉन आन्सर मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31. हे सर्व सॉल्व केल्यानंतर साधारण तुम्हाला याची जी व्हॅल्यू मिळेल ती मिळते साधारण 4.2 मीटर पर सेकंड. आफ्टर सॉल्विंग दिस इट्स अ बिग प्रॉब्लेम. सो 4.2 मीटर पर सेकंड. सो आन्सर इज सी. आन्सर काय येईल तुमचं सी. ओके. The frequency of revolution of electron in nth orbit is Vn, the graph between log n and log Vn upon mu1. हा फ्रिक्वेन्सी किंवा म्यू म्हणा फक्त किंवा म्यू1 म्हटलं तरी चालेल म्यू म्हटलं तरी चालेल. मे बी आता याच्यासाठी आपल्याला याचं फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कसं आहे. फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आहे आपण बघितलेलं बघा नंबर ऑफ ऑर्बिट आणि फ्रिक्वेन्सी कुठल्या याच्यामध्ये येस 7th मध्ये बघा 1/n³ काय ते 1/n³. ओके. त्याचा जर विचार केला तर आपल्याला जो कन्सेप्ट मिळतो आता बघा लॉगमध्ये येऊ शकतं हे आन्सर म्हणजे समजा तुमचं Vn इज प्रपोर्शनल टू n³. मग आता Vn अपॉन बघा एक मिनिट असं Vn इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू n³. Vn अपॉन V1 याचं काय येईल n³ आणि हा 1 आहे ना हा इन्व्हर्स आहे उडी मारून वर जाईल 1³. मग आता हे काय झालं 1³ 1/n³. मग दोन्ही साईडला जर लॉग घेतला आपण तर काय येईल लॉग ऑफ Vn अपॉन V1 इज इक्वल टू आता हे वर जाऊन n⁻³ झालं म्हणजेच काय येईल -3 log n. काय येईल ते -3 log n म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह जाईल ते. आन्सर येईल सी. आन्सर काय येईल तुमचा सी. ओके. पुढचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.